एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आजकालच्या युगामध्ये जगामध्ये प्रचंड चालू आहे. वेस्टर्न कल्चर चालू आहे, लिव्ह इन रिलेशनशिप्स चालू आहेत. तो इमोशनल सपोर्ट मिळत नाही आहे. नवरा समजून घेत नाही आहे, बायकोला काय वाटतंय, बायको समजून घेत नाही आहे, नवऱ्याला काय वाटतंय. इट गोज बोथ वे. ही जी गोष्ट आहे डावरीची किंवा हुंडा किंवा मुलीकडच्यांनाही वाटतं की आम्हाला खूप जास्त प्रमाणात खर्च करायचा आहे आणि हे लग्न लावून द्यायचं आहे. सो इज इट अ पिअर प्रेशर ऑफ द सोसायटी? लहान मुलांचे सुसाईडल रेट्स पण खूप वाढलेत. 6 वर्षाच्या मुलीने सुसाईड केला. 6 वर्षाची मुलगी. सुसाईडबद्दल माहिती कशी काय मॅमांना कळतील एवढ्या लहान वयात की आपण इथून उडी मारावी आणि ओके आपला जीवही जाणार आहे? की माझ्यावरती कोणी प्रेमच करत नाही. कधी ओपनली डिस्कस केला जात नाही कुठे. हाऊ मच इम्पॉर्टंट इज फिजिकल इंटिमेसी? इट इज अन एक्सप्रेशन ऑफ लव्ह. नमस्कार मंडळी, मी अनिकेत कडुसकर दूरगामीच्या आजच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि नेहमीचंच ते आपलं, इथे आपण अशा लोकांना भेटतो जे स्वतः दूरगामी आहेत, ज्यांचा प्रवास दूरगामी आहे आणि जे इतरांनाही त्यांच्या प्रवासाने दूरगामी करतात. तर आजच्या ज्या आपल्या गेस्ट आहेत त्यांना गेले 25 वर्ष मानसशास्त्रज्ञ म्हणजेच काय की सायकोलॉजिस्ट ह्या फील्डमध्ये ते वर्क करतात आणि त्यांचा प्रचंड छान अनुभव आहे. सो अनघा छत्रे मॅम, नमस्कार. दूरगामीच्या आजच्या एपिसोडमध्ये मी स्वागत करतो तुमचं. सो मॅम, जसं मी आज मला सुरुवात करायची आहे, हुंडाबळी म्हणजे डावरी. तर NPRB आणि ADSI हे जे दोन सरकारी अहवाल आहेत त्याच्याप्रमाणे 2022मध्ये 15,000 केसेस रजिस्टर्ड आहेत आपल्या ओव्हरऑल नेशनमध्ये म्हणजे कंट्रीमध्ये. आणि महाराष्ट्र आपण जे म्हणतो की सगळ्यात सेफेस्ट हेवन आहे लेडीजसाठी, तर तसं नाही आहे बहुधा. कारण की 2,000 केसेस आर रजिस्टर्ड इन महाराष्ट्र फ्रॉम 2017 to 2023. ओके. आणि मला नक्कीच ह्याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की ह्या स्टेट ऑफ माइंडमध्ये जेव्हा एखादी लेडी, एखादी महिला ह्या फेजमधनं जात असती, सो हाऊ इज शी ॲक्च्युली टार्गेटेड आणि त्या मानसिक तणावातून ती कशी जात असते? खरंच म्हणजे खूप आपण असं म्हणूया की इट इज व्हेरी पथेटिक. आणि कुठेतरी अजून समाज म्हणून सुद्धा आपण खूप मागे आहोत असं सांगणारा आणि असं दर्शवणारा हा विषय अजून पण वाटतो, तितकाच त्रास पण देतो. म्हणजे आज मुली खरंच शिकतायत आणि इतक्या मोठ्या पोझिशनवरती काम करतात, पण तरीसुद्धा घरी कुठेतरी तिच्याकडे ती एक सून आहे आणि तिने त्या सुनेच्या फ्रेमवर्कमध्येच राहायला पाहिजे आणि तीच कामं पूर्ण केली पाहिजेत, तर तिला एक काहीतरी थोडीशी व्हॅल्यू आहे. अदरवाईज इवन इफ यू आर अ लीडर, टीम लीडर आहे, मॅनेजर आहे, शी इज रनिंग अ कंपनी, ते बाजूला. म्हणजे जेव्हा मॅरेज काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे मुली येतात किंवा मॅरेजमध्ये इश्यूज आहेत, तेव्हा सगळ्यांचं हेच असतं की करिअर म्हणून माझं खूप छान चाललं आहे, पण तरीसुद्धा आज पण सासरच्यांकडून माझ्याकडून म्हणजे सासरचे माझ्याकडून ह्या अपेक्षा करतात की मी घर नीट सांभाळलं पाहिजे. म्हणजे इवन इफ देर इज मॉडर्न टेक्नॉलॉजी, पण तरीसुद्धा मुलींनी किंवा त्या सुनेनीच घरात काम करणं हे अजूनसुद्धा आहे. अनिकेत, जर हुंडा ह्याच्याकडे आपण गेलो ना, तर मला वे बॅक तिथे ती जी एक काय म्हणूया आपण पुरुष प्रधान संस्कृती, बरोबर हो की नाही, सो ते तिथून कुठून तरी आलंय की एकूणच समाजामध्ये, घरांमध्ये मुलगा आणि मुलगी ह्याच्या अपब्रिंगिंगमध्ये सुद्धा जो फरक, मग तो फरक मुलं पण बघतात, मुली पण बघतात, पॅरेंट्स पण, त्यांच्याही डोक्यात तेच असतं की मुलगी कुठेतरी दरवेळेला मुलांपेक्षा कमी आहे. ओके ओके. देन हाऊ टू गॅप दॅट. बरोबर. पण आता मॅम असं आपण म्हणतो बेसिकली की आजकाल सगळेच शिक्षण जास्त झालेलं असतं. म्हणजे आता गावाकडचीच आपण जर डिस्कशन करायला गेलो तर गावाकडे नॉर्मली असं असतं की त्यांच्याकडे शेतीवाडी खूप असती, बरंच काही सगळं करून ठेवलेलं असतं. मुलगा कुठंतरी फॉरेनमध्ये असतो आणि मुलगीसुद्धा कदाचित असू शकेल, पण असे जे हाय क्लास फॅमिलीज म्हणतो, पण त्यांचं कनेक्शन रुरल गोष्टींशी जास्त आहे अजूनही. ह्या दोन फॅमिलीजमध्ये ही जी गोष्ट आहे डावरीची किंवा हुंडा किंवा मुलीकडच्यांनाही वाटतं की आम्हाला खूप जास्त प्रमाणात खर्च करायचा आहे आणि हे लग्न लावून द्यायचं आहे. सो इज इट अ पिअर प्रेशर ऑफ द सोसायटी?
का नाही, दे जस्ट वॉन्ट टू डू इट. करेक्ट. द पिअर प्रेशर ऑफ द सोसायटी, किंवा आपण जे म्हणतो ना की एक सोसायटीमध्ये यू ऑलवेज वॉन्ट टू बी फेल्ट वन ऑफ द सोसायटी, वन ऑफ दॅट ग्रुप, की मी कुठेही कमी नाही, किंवा मला एक तो ॲक्सेप्टन्स पाहिजे. आणि मग तो ॲक्सेप्टन्स कुठून तर मी ह्या सगळ्या गोष्टी करतो, म्हणजे मग माझी जी काय माझ्या आजूबाजूची लोक आणि ज्यांच्यामध्ये माझं वर्चस्व आहे त्यांना एक दाखवण्यासाठी का होईना. पण ही जी थोडक्यात हे काय आहे शेवटी पॉवर, हो, की नाही, हे हुंडा घेणं किंवा मागणं हे कशासाठी, म्हणजे दिखावा म्हणू show your शकतो power. आपण. हां, दिखावा exactly. आम्हाला आज हे शो करायचंय Exactly. सोसायटीला. आणि पॉवरमध्ये हे पण की माझा मुलगा आहे ना, परत तेच येतं की माझा मुलगा आहे म्हणजे काहीतरी वरचढ आहे, तुमची मुलगी आहे म्हणजे ती काहीतरी कमी आहे. आणि मग मुलींच्या आई वडिलांच्या डोक्यात हेच असतं की आपली मुलगी आहे म्हणजे काहीतरी कमी आहे. मग ते कसं भरून काढायचं, तर आम्ही पैसे देतो. मला एक फक्त, सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतो मॅम, पण एक असं आठवलं म्हणून सांगतो. एका मित्राच्या ह्याला गेलो होतो, लग्न जमवाजमी, टिळा म्हणतो ना आपण. सो टिळ्याच्या दिवशी नॉर्मली ही प्रथा आहे की आम्ही मुलीला किती देणार आहे, काय काय करून देणार आहे किंवा काय. तर मला तो योग आला एक मित्राच्या ह्याला जाण्याचा. तर तिथे मुला आणि मुलीचे फोटोज वगैरे सेशन्स सुरू होते आणि दुसरीकडे इथं सगळी एक ती वरिष्ठ मंडळी बसलेली होती एका हॉलमध्ये. आणि मग तिथं ते सुरू झालं त्यांचं की नाही, आम्ही मुलीला 10 तोळे घालणार आहोत, आम्ही स्कॉर्पिओ देणार आहोत, आम्ही हे करणार आहोत. सो मग इथे हा प्रश्न परत येतोच की ही मानसिकता जी आहे ही मुलीकडच्यांची सुद्धा चुकते का ॲट द सेम टाईम. ॲक्च्युली म्हणजे तोच पॉईंट आहे ना, मी आता म्हटलं की पॅरेंट्ससुद्धा, मुलीचे आईवडीलसुद्धा हाच विचार करतात ना की माझी मुलगी आहे म्हणजे काहीतरी कमी साईडला आहे मी. हाच तर मुद्दा आहे. पण ह्याला सायकोलॉजी टर्म्समध्ये काय म्हणतात का मॅम? आता हे कसं आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, त्या ह्युमन आपण टेंडन्सीज ज्या म्हणतो किंवा ह्युमन माइंड्स जे काय आहेत, किंवा पॉवर ही एक सगळ्यात महत्त्वाची आहे. किंवा आता मगाशी ह्याच्यामध्ये जो मेन मुद्दा होता की मुलीचं अपब्रिंगिंग करतानाच की तू कुठेतरी कमी आहेस प्रत्येक गोष्टीमध्ये, मग ती गॅप कशी भरून काढायची, तर ह्यानी. किंवा मग इथून गोईंग फर्दर की मुलगी झाली आहे, अरे बापरे आता तिच्यासाठी एवढा खर्च करायला लागणार, मग मुलगी नकोच, मग स्त्री भ्रूण हत्या, हे सगळं कसं विशियस सर्कल आहे, लक्षात आलं का नाही तुझ्या, की जोपर्यंत तुम्ही मुलगी ही कमी आहे ह्याच मानसिकतेने जोपर्यंत समाज वावरेल तोपर्यंत ह्या गोष्टी घडत राहणार. कारण ती कमी आहे म्हणजे मुलगा जास्त आहे. मग ती मानसिकता हुंड्यापासून सुरू होते, ती संसारात येते, ती घरात येते, सगळीकडेच ती होते. आणि मग त्या मुलीच्या आयुष्यभर ती राहते. कुठेतरी ती पण स्वतःला त्याच्यात एक बळी पडते, ती पण तसंच मान्य करायला लागते की आय एम ऑलवेज वन स्टेप डाऊन. एक मॅम तुम्हाला सांगतो, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना सुद्धा, की हा विषय आज आपण घेण्यामागचं रिझन असं आहे की आत्ता लग्न सीझन आहे, लग्न सराई आहे आणि हा एपिसोड नक्कीच आम्ही 2 दिवसामध्ये एडिट करून हा तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. सो कुठेही तुम्हाला जर जाणवलं की नाही बिकॉज ऑफ पिअर प्रेशर तुम्ही लग्नाला उभे राहताय किंवा काय, सो प्लीज डोंट डू इट. ह्यानी तुमची फॅमिली सफर होणार आहे, तुमची येणारी पिढी सफर होणार आहे. आणि जसं की मॅम असं बऱ्याचदा होतं, आता मुळशीमध्ये रिसेंटली केस झाली, आय डोंट वॉन्ट टू टेक द नेम्स ॲक्च्युली, पण त्या मुलीनं, तिला लहान मुलंही होतं 1 वर्षभराचं, आणि तिच्या वडिलांनी खूप खर्च केला होता आणि ते सासरकडचे होते, ते पॉलिटिकल पार्टीला एका हे होते, कनेक्टेड होते. सो अगेन हाय क्लास आणि त्या सगळ्या गोष्टी, लग्न खूप छान करून दिलं, सगळं करून दिलं, अँड देन मग इट एंडेड इन अ सुसाईड. आणि आजही जो आपला सरकारी अहवाल आहे NPRB आणि ADSI, सो हे जे काही आकडे मी तुम्हाला सांगतो हे दीज आर नॉट इन दी एअर, म्हणजे हवेत नाही सांगत आहे. सो दिस इज अ रिअली सिरियस इश्यू आणि हा ॲड्रेस केला पाहिजे. आज आपण नाही केला तर ह्याच्यावर जे आपण आत्ता 10 मिनटाचं डिस्कशन करतो आहे ते व्यर्थ ठरेल. सो प्लीज सगळ्यांना आवर्जून हे सांगणं आहे. आणि मॅम बिंग अ लेडी हरसेल्फ, आम्ही मुद्दाम त्यांना इन्व्हाइट केलं आणि ह्या विषयापासून आपण सुरुवात केली आहे त्या गोष्टीची. सो मॅम आपण सेकंड जो सेगमेंट आहे आपला, म्हणजे कुटुंब व संवाद. सो आज अनेक कुटुंब असतात की ज्यांना असं वाटतं आपल्याला बाहेरून सगळं ठीक दिसतं आहे, सगळं ठीक व्यवस्थित चाललं आहे,
पण असं आतून एक प्रेशर असतं, तणाव असतो. अशा फॅमिलीजशी तुमचं कधी संबंध आला का त्या रिलेटेड? बेसिकली कसं होतं ना अनिकेत, की जिथे नवरा बायकोमध्ये सुसंवाद नाही आहे, ओके. म्हणजे संवादच नाही आहे, सुसंवाद तर पुढची गोष्ट मी म्हणेन, पण संवादच नाही आहे हां, तिथे त्या घरातलं वातावरण कसं असणार आहे. आणि मग नंतर त्याच्या अनुषंगाने आपण नंतर बोलणार आहोत की त्याचा मग मुलांवरती काय परिणाम होतो. ओके. पण ही जी गोष्ट आहे की नाही पटत आहे, आणि बेसिकली ह्याच्यामध्ये मेन जो फॅक्टर असतो आणि तो असतो सायकोलॉजी, इमोशनल फॅक्टर. की लग्नाचा जो अर्थ आहे की माझा पार्टनर हा माझ्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी आहेत, फायनान्शियल, सोशल नीड, सगळ्या, एव्हरी रिलेशन इज अ नीड बेस्ड रिलेशन. पण लग्नाच्या पायामध्ये एक असतं अँड दॅट इज इमोशन्स. ओके. ओके. ही मेन गोष्ट आहे. इट्स अ फंडामेंटल थिंग इन एनी Okay. मॅरेज. ओके 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 आणि मग तीच जर गोष्ट एकमेकांना मिळत नसेल, तो इमोशनल सपोर्ट मिळत नाही आहे, नवरा समजून घेत नाही आहे बायकोला काय वाटतंय, बायको समजून घेत नाही आहे नवऱ्याला काय वाटतंय, इट गोज बोथ वे, की अंडरस्टँडिंगच नाही आहे. मग आहे काय तर फक्त ॲक्शन रिॲक्शन. ही अशी वागली मग मी असा वागतो, मग हा असा वागतोय तर मग मी असे वागते. म्हणजे आताच्या ज्या केसेस येतात ना त्या मोस्टली ह्या आहेत की तिथे आता कुठेतरी बायका पण पण इंडिपेंडेंट. मॅम ह्याला मग अशी फायनान्शियल गॅप आपण जी म्हणतो ती असते का कुठंतरी ह्याला कारणीभूत, की लेटेस्ट आता बरंच चालली कॉम्पिटिशन, म्हणजे नवरा जास्त कमवतोय, बायको जास्त कमवते, किंवा मी जास्त कमवते तो कमी कमवतोय, किंवा दिस गॅप इज इट रिलेटेबल ऑर नॉट? आणि हॅव यू विटनेस्ड सच केसेस? देर आर सो मेनी केसेस की ज्याच्यामध्ये नवरा बायकोना माहिती पण नाहीये की माझ्या पार्टनरचा काय पगार आहे. ओ, हे पण माहिती नाहीये. ओके. मग हीच गॅप आणि हीच रिफ्ट कदाचित मग सेपरेशनकडे जाती नंतर लीड करते किंवा काय? Exactly. म्हणजे तिथे संवादच नाहीये ना. म्हणजे जो पैसा आपण ज्याला आपण म्हणूया की फॅमिली, म्हणजे आज आपण दोघेही कमवतोय, गरज आहे, इट्स द नीड ऑफ द इट्स द टाइम, नीड ऑफ दी. हो की नाही. मग दोघेही कमवतोय, मग कोणासाठी कमवतोय तर घरासाठी. घरं म्हणजे काय, फॅमिली, आपली Family मुलं आहे. आहेत, आपलं फ्युचर आहे, ह्याच्यासाठी करतोय. पण मग आपल्या घरात किती पैसा येतोय त्याचं आपण नियोजन कसं करावं, काय करावं, दोघंही आपापल्या परीने त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग होतं. पण इथे ते एकपणा, तो जो इन्क्लुझिव्हनेस पाहिजे तो कुठे आहे, नाही का. म्हणजे तेच की परत तिथे संवादच नसतो. संवाद नाहीये. आणि जे काय फक्त संवाद असतो तो इतका फॉर्मल असतो बऱ्याचदा. पण ह्याला मॅम ही पण गोष्ट जबाबदार आहे का तितकीच, की लेटेस्टचे आज आपण जेवण करायला जरी बसलो, जेवतोय आपण नॉर्मल, सो कोणी टी व्ही समोर बसून जेवतोय, कोणी म्हणजे वेगवेगळेपणा आपण म्हणतो, त्या गोष्टी त्याला जबाबदार आहेत का मग त्या केसमध्ये? का एकत्रितपणाने येऊन सुद्धा वी आर नॉट हॅव्हिंग डिनर ऑर लंच ऑल्सो नावडेज? करेक्ट. जे कोण सेग्रिगेट झालेत सगळे, आणि सेग्रिगेशनमध्येच सगळ्यांचं लाईफ चालू आहे. बरोबर. सो हाऊ इज इट रिलेटेबल टू दिस म्हणजे ऑल आपण दिस थिंग? दरवेळेला काय फक्त तर टीव्ही समोर सगळेजण जेवतोय म्हणून सगळा दोष त्या टीव्हीवर टीव्हीला नाहीये, पण असं काही मला वाटत नाही. बरोबर. तुम्हाला जर संवाद साधायचा असेल तर तुम्ही कसाही साधू शकता. हा, म्हणजे आजकाल जे साधन आहे मोबाईल आहे, म्हणजे चला Exactly. लेटेस्ट से हां खातोय बाबा चला, म्हणजे समोर काही संभाषणच होत नाहीये. काहीच संभाषण नाही. मग तुम्ही सांगा नात्यात ते कनेक्ट वाटणार कसं? नाही म्हणजे तुम्ही वाटणार. दरवेळेला लग्न ही संस्था किंवा लग्न हे नातं इतकं टेकन फॉर ग्रँटेड टेकन घेणार फॉर का हो? ग्रांटेड आहे. की त्याच्यामध्ये कधीच काही इन्व्हॉल्वमेंट दाखवणार नाही, तुमची स्वतःची इन्व्हेस्टमेंट दाखवणार नाही, काहीच आजकाल मॅम लग्नाची परिभाषा अशी झाली आहे ना, की लेटेस्ट से लग्न जमलं जुळलं सगळं, मग रील्स, फोटोग्राफ्स, मूवी एखादी करायची, प्री वेड शूट, लग्न म्हणजे शूटिंग व्यवस्थित करायचं, सगळं दाखवायचं जगाला की आम्ही खूप छान आहोत. हो. आणि नंतर मग काही वर्षामध्ये हे सगळे रिझल्ट्स, खरंच. आउटकम्स आणि येतात. खूप मोठा गंभीर विषय तो होत चाललाय की लग्न असे तू म्हणलास तशी ती सगळी डावरी घेऊन हे ते काय मोठा तो सगळा बडेजाव सगळं होतं, आणि डेस्टिनेशन वेडिंग्स होतात. इट बिकम्स अन इव्हेंट. ओके. इव्हेंट झाला, मजा, फन, संपलं सगळं. आणि जेव्हा मूळ हे नातं तुम्ही जोडलंय, ही एक वॉइड क्रिएट होती का मॅम ॲक्च्युली? हा सगळा जेव्हा आपण डोलारा करतो, लग्न झालं आणि नंतर मग एकदम शांतता, सो हाऊ डज इट अफेक्ट मेंटली, की अरे आता काय? तो वॉइड तुम्हाला जाणवलं का कधी, की हो, हो. मग चर्चेमध्ये वगैरे? त्याच्यानंतरचा जो जर्नी आहे, जो एकमेकांबरोबरचा जर्नी आहे, किंवा ज्या कारणासाठी तुम्ही लग्न
मोठा विषय हा. आपण आयुष्यामध्ये नाही का मोठा टर्निंग पॉइंट आहे टर्निंग ना. पॉईंट आहे. सगळं छान चाललेलं असतं आपलं, पण तरी वाटतं आपण लग्न करूया, कोणीतरी पार्टनर असून देत सोबतीला. हम्म. कुठेतरी एक आपल्याला असं वाटतं की एक काय म्हणूया आपण आयुष्याचा हा जर्नी आणखीन व्हॅल्यू ॲडिशन, व्हॅल्यू ॲडिशन होईल वगैरे वगैरे. हो की नाही. सो एवढ्या मोठ्या विचारांनी तुम्ही त्या नात्यामध्ये जाताय, जाताय. ते नातं तुमच्या आयुष्यामध्ये आणताय. मग एकदा लग्न झालं की मग त्या नात्याचा विचारच नसतो मग. हा वॉइड आहे, राईट नाही का. राईट. मग त्या नात्याला वेळ देणं, त्या नात्याचा विचार करणं. ह्यासाठी काय करावं मॅम? म्हणजे आता लेटेस्ट से माझं लग्न झालं आहे, ओके. मी, माझी वाईफ वगैरे, आम्ही असं आता सगळे एकत्रित कुटुंब आहे. सो ह्या फेजेस आपण कशा मॅनेज कराव्या? जसं की आता नवीन जोडपी, आता लग्नाचा सीझनच सुरू आहे आत्ता. सो तुमचं त्यांना काय सजेशन राहील? कसं असतं ना अनिकेत, की लग्नाचा सीझन आणि हे सगळं ठीक आहे. मुळात आता हल्ली मी तर म्हणते प्री मॅरेज काउन्सिलिंग हां. हा खूप मोठा विषय आहे आणि ओके. त्याच्यावरती मला जास्त जोर द्यायला आवडेल. ओके. कळलं का? म्हणजे लोकांनी आधी काउन्सिलिंग, की प्री मॅरेज काउन्सिलिंग घ्यावं. घ्यावं ना. म्हणजे लग्न करताय ना, मी जसं म्हणलं की खूप मोठा आयुष्यातला बदल आहे. बदल मग तो आहे. विचारपूर्वक नको का व्हायला? ज्या मी माणसाबरोबर केलं नव्हतं मॅमच. त्याच्याबरोबर मला आपण वाटतं इथं आयुष्य कोण कोण जमलेत काढतोय. त्यांनी कोणीच केलं नसावं कदाचित. आणि खरंच, आणि ही कन्सेप्ट नवीन आहे, की नवीन नसावी कदाचित, पण आमच्यासाठी ही नवीन आहे. आणि सगळ्यांनी हे केलं पाहिजे. अगदी केलं पाहिजे. डेफिनेटली केलं पाहिजे. हो की नाही? की ॲटलिस्ट तो माणूस आपल्याला आपले इंटरेस्ट, आपले लाईफ गोल्स, हो. हो की नाही, आपली आयुष्य जगण्याची पद्धत, हां. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ना आपल्याला म्हणजे आयुष्यामध्ये. नॉर्मली लोक एकमेकांना भेटतात, 5-6 वेळा भेटतात, ते ठरवतातही 10 वेळा भेटायचं आपल्याला, 15 वेळा भेटायचं आहे, हो. आणि ते भेटतात आणि मग दे डिसाईड ओके वी शुड मूव ऑन. पण एखाद्या काउन्सिलरसोबत भेटलं पाहिजे, हो. म्हणजे तो डिवोर्सचं काउन्सिलिंग नंतर टाळता येतं आपल्याला. एक्झॅक्टली. प्री बरोबर. मॅरेज काउन्सिलिंग खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इवन त्याच्यामध्ये हे सुद्धा की बाबा आपल्याला मुलं बाळं हवीत का नको, हा सुद्धा मुद्दा आहे हो. जो जो डिस्कस गेला पाहिजे. किंवा फायनान्शियल प्लॅनिंग, तुझे काय विचार आहेत? हल्ली प्रत्येकाचे वेगळे विचार असतात अबाउट फायनान्शियल्स, हो. की मला माझे पैसे कितव्या वर्षाला किती बरोबर हवे आहेत, मला अर्ली रिटायरमेंट घ्यायची आहे, काय करायचंय. करेक्ट. हे सगळ्या गोष्टी ह्या दोघांनी ठरवल्या पाहिजे. ठरवलं हा पाहिजे. पूर्वीसारखा तर नाही आहे की पॉलिसीज काढून ठेवल्यात आणि बायकोला मुलांना घरात माहिती पण नाही आहे की यांनी एवढ्या आपल्या लाईफ पॉलिसीज काढल्यात. हम्म. असं आता तो काळ पण नाही आहे. मॅम, पुढचा प्रश्न माझा की फिजिकल इंटिमेसी याच्यावरती येऊया आपण. आणि शाळेमध्ये जेव्हा हे सगळं आम्हाला म्हणजे जे सांगितलं जायचं, HIV एड्सच्या बाबतीत आता माहिती देतात लहानपणापासूनच, और सेक्शुअल इंटिमेसी किंवा काय, हे कितपत विषय शाळेपासून घेणं गरजेचं आहे. आणि मग नंतर फिजिकल इंटिमेसीकडे येतोच मी, पण मला आता हा मुद्दा आधी आठवला म्हणून. सो हाऊ इम्पॉर्टंट डू यू फील की हे स्कूलिंग फेजपासून ह्या गोष्टी सुरू केल्या पाहिजेत, झाल्या पाहिजेत? राईट. ह्या गोष्टी बायोलॉजीमध्ये ॲज अ सब्जेक्ट म्हणून काही गोष्टी इन्क्लुडेड आहेत. ओके. राईट. त्याच्यानंतर गुड टच, बॅड टच, हां. ह्या गोष्टीसुद्धा आता मुलांपर्यंत पोचतात. हो की नाही. आणि मग त्याच्यानंतर जशी मुलं मोठी होतात, टीनेज, की ज्या ह्याच्यामध्ये त्यांना ह्या विषयाबद्दल एक अट्रॅक्शन, लिबिडो त्यांचा राईज आणि हे सगळं होतं. राईट. तिथे प्रॉपर गायडन्स हा खरंच खूप गरजेचा आहे. अगदी गरजेचा आहे. मग तो टीचर्सकडनं असेल, घरी आईवडिलांकडनं असेल, कोणाहीकडून. ओके. की अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीवरती त्या मुलाचा मुलीचा विश्वास आहे, अशा व्यक्तीकडून ह्याच्याबद्दल प्रॉपर ज्ञान मिळणं हे गरजेचं आहे. ते अट्रॅक्शन वाटणं इज अ व्हेरी नॅचरल थिंग, नाही का. हां, म्हणजे आता लेट अस बी व्हेरी फ्रँक मॅम, की आता ज्यावेळेस काही फिजिकल बदल मुलांमध्ये स्पेसिफिकली 8वी-9वीपासून हार्मोनल चेंजेस व्हायला सुरू होतात. लाईक मला चांगलं आठवतं माझ्या बाबतीतचं. सो त्यावेळेस ते अट्रॅक्शन, फिजिकल अट्रॅक्शन किंवा काय, पण आपली स्कूलिंग सिस्टम आणि त्याबद्दल नॉलेज देत नाहीत. किंवा मग स्वतः तो मुलगा किंवा मुलगी आता तर खूप इझी आहे मोबाईल, म्हणजे हे झालं आहे. आमच्या वेळेस वी नॉट यूज टू हॅव हे स्मार्टफोन्स, पण तेव्हा मग आमची क्युरिओसिटी वाढलेली. सो व्हॉट वी यूज टू डू, ती माहिती कशी कळेल ह्याच्यासाठी मग कॅफेजवरती जा, ते बघा, अँड
ते नॉलेज कसं मिळेल, आत्मसात करता येईल, दोज थिंग्स हॅपन नॅचरली. पण ह्याला मग स्कूलिंग सिस्टीममध्ये काय बदल यू सजेस्ट की हे आपण जे चाइल्ड सायकोलॉजीकडे आपण आता वळालो आहे, सो ही चाइल्ड सायकोलॉजी इंट्रोड्यूस करावी लहानपणापासून स्कूलमध्ये किंवा काय, आणि विषय कितपत योग्य दिशेने जातील मग. राईट. उलट मी इथे आत्ता खरंच सांगू इच्छिते की सायकोलॉजी हा सब्जेक्टच असा आहे जो लहानपणापासूनच शिकवला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला तुमचं मन, तुमचे विचार, तुमच्या भावना ह्या जर कळत नसतील तर सगळा गोंधळच होतो. हो की नाही. म्हणजे आता जे काय सगळे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आपण बघतोय आपल्या आयुष्यामध्ये, स्ट्रेस आहेत, छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस येतो, मग तो फेस करायला जमत नाही कारण कळतच नाही मला. आणि हे एक्झॅक्टली सेम होतं त्या वयामध्ये लहान मुलांमध्ये, तेव्हा तर ती पूर्ण डेव्हलपमेंट पण नसते झालेली. म्हणजे मला वाटणारी इमोशनल फिजिकल नीड काय आहे नक्की हे पण कळत नाही. आणि त्याला टॅकल कसं केलं पाहिजे की मग हे जर कळतच नाहीये तर मी काहीतरी जे माझ्या समोर येईल ते मी खरं मानतो. म्हणजे आपल्या इथे कसं ना, लहानपणातच सांगितलं जातं मुलांना, हे असा विषय काढायचा नाही, बोलू नको असं. करेक्ट, ॲब्सोल्युटली. पण हे बोलले गेले पाहिजेत विषय त्यांच्या समोर. खरंच आहे. आणि त्यांना ज्यावेळेस त्यांना वाटेल की नाही आपली फॅमिली आपल्यासोबत फ्रीली डिस्कस करते, मग ते 4 मित्रांमध्ये जाऊन ही डिस्कशन्स थांबतील आणि येणारे प्रॉब्लेम्स थांबू शकतात. द पॉइंट कम्स ऑफ की घरामध्ये संवाद. आपण नवरा बायकोंचा संवाद तसाच मुलांबरोबर की मुलांना तितकं ते फ्रीली, आणि तो तुमच्यावरती विश्वास पण वाटला पाहिजे की आज जर मला काही प्रश्न पडले असतील आणि मला त्याची उत्तरं हवी असतील तर मुलाला वाटलं पाहिजे मी माझ्या वडिलांशी जाऊन बोलू शकतो, मुलीला वाटलं पाहिजे मी आईला विचारू शकते आणि आई मला सांगेल. कळलं का? तो संवाद, तो विश्वास हा निर्माणच करायला लागेल की नाही मुलांमध्ये. आज आता म्हणजे आजकाल मॅम लहान मुलांचे सुसाईडल रेट्स पण खूप वाढलेत. म्हणजे अगदी आपण बघतो 4थी 5वी 6वीतली मुलं आत्महत्या करतात 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून. आणि ही चाइल्ड सायकोलॉजी ही जी डेव्हलप झाली आहे, सो ह्याला कुठेतरी कारणीभूत आपण जसं म्हणतो हे संवाद तर आता ह्याच्याशी रिलेटेड नसावा, पण मग काय एक्झॅक्टली आहे की ज्याच्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत. संवाद तर ह्याचा मूळ आहे. ओके. ह्याचा पायाच आहे. ओके. की इथपर्यंत ह्या स्टेजपर्यंत जावं असं वाटलं त्या मुलाला म्हणजे खरंच. म्हणजे सुसाईडबद्दल माहिती कशी काय मॅम यांना कळतील एवढ्या लहान वयात की आपण इथून उडी मारावी आणि ओके आपला जीवही जाणार आहे. इतक्या लहान मुलाला हे कसं कळतंय आजकाल? इव्हन आता माझ्या वाचनात आलं की 6 वर्षाच्या मुलीने सुसाईड केला. 6 वर्षाची मुलगी. म्हणजे काय तिला काही कळत असेल का? पण म्हणजे त्याच्यामध्ये ना ह्याच अगदी सगळे फॅक्टर्स की सुसाईड म्हणजे काय की मला आयुष्य नाही जगायचं आहे किंवा मला आयुष्य जगण्यासारखं काहीच नाही आहे. हे कुठून आलं? छोट्या छोट्या गोष्टींमधनं. तर तिची आता एक केस जनरल मी थोडासा त्याचा रेफरन्स देते की तिला एक लहान भाऊ आणि मग घरी लहान त्या मुलाला दुधाचा ग्लास दिला जायचा किंवा दूध द्यायला जायचं आणि तिला नाही. ओके. सो शी गॉट द थॉट की माझ्यावरती कोणी प्रेमच करत नाही कारण मला नाही देत दूध, त्याला देत आहेत, परत तेच डिफरन्स. ओके. सो शी गॉट दिस थॉट की माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. मग काय कुठून तरी ऐकलेलं असतं किंवा कुठेतरी हल्ली TV बघतात मुलं. मोठ्या माणसांना हेही कळत नाही की आपण जे काय TV लावून बघतोय त्याचा इम्पॅक्ट होतोय पाहिजे का नाही. मग ती कुठेतरी सिरियलमध्ये बघितलं की एक जी कोणी तिथे आंटी होती, मग तिला खूप त्रास होत होता म्हणून मग तिने गोळ्या खाल्ल्या आणि ती मरून गेली. बापरे. म्हणजे मरून गेले याचा अर्थही माहिती नाही, पण बाबा किती भयानक आहे की मला त्रास झाला तर माझ्याकडे उत्तर काय? मरून जायचं. बापरे. सो म्हणून सायकोलॉजी हा विषयच असा आहे जो खरंच लहानपणापासूनच मुलांना कळलं पाहिजे. कमीत कमी आपल्या भावना, कारण ते वय असतं तेव्हा नसतं कळत. हो की नाही. पण जर हे शिकवलं की आपल्या भावना काय आहेत, त्या भावना कशा ओळखायच्या, त्या कशा व्यक्त करायच्या, तर त्याचा उपयोग त्यांना पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये जे काय सगळे आता सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स येतात ते डील करताना नक्कीच होणार आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये आणखीन एक मी मुद्दा सांगते की आपण नेहमी म्हणतो, म्हणजे हा विषय आपण मागे भेटलो होतो तेव्हा अनिकेत बोललो होतो की मुलं हे थोडेसे दे कॅनॉट एक्सप्रेस देअर इमोशन्स. मोठा विषय, हो की नाही. तर हे कसं, तर बेसिकली ते कंडिशनिंगच होतं ना लहानपणी. मुलांनी रडायचं नाही,
ओके. हो आपण क्राईंग इज अ वीकनेस, हो की नाही? हम्म, मग तिथे कुठेतरी त्यांचे इमोशन्स पण दबले जातातच ना, हम्म, नाही का? बरोबर मग आहे. मुलांना एक्सप्रेस करता येत नाही हा इश्यू मोस्टली काय म्हणूया आपण सरफेसवर येतो मोस्टली मॅरेज काउन्सिलिंगमध्ये. हम्म, कारण तिथे परत तेच होतं की मुलीला ती बोलत असते, तिला एक्सप्रेस करता येतं, मग तिला असं वाटतं ह्याला काहीच कळत नाही आहे, हा तर कधी काही बोलतच नाही, बरोबर. ह्याला समजत पण नाहीत माझ्या भावना. असं हे कारण तर कितीतरी काय म्हणूया आपण मॅरेजेसमध्ये किंवा ह्या नात्यामध्ये प्रॉब्लेम आहे, इश्यू आहे. एक लहान मुलांचंच मॅम थोडा विषय मला कंटिन्यू याच्यासाठी करायचा आहे की आता आजकाल असं आहे ना की शिक्षकाने कोणा मारलं मुलाला किंवा पट्टीने मारलं किंवा ते आता हे राहिलं नाही आहे डिसिप्लिन लावण्यासाठी किंवा काय. आता मला किंवा मी जसं वाढलो किंवा तुम्ही मे बी तशा ग्रो झालं असेल किंवा शाळेमध्ये पूर्वी शिस्त लावायची म्हणून छडीचा धाक हा होता. आजकाल तो राहिला नाही आहे. तर मग इज इट समवॉट रिलेटेड टू दिस ऑल्सो, म्हणजे जे आपण म्हणतो आता हे सुसायडल वगैरे किंवा फारच जास्त फ्रीडम दिलं मुलांना, मोबाईलचा ॲक्सेस इझी मिळतो, पालकांचं लक्ष नाही आहे. सो इज इट समवॉट रिलेटेड हे मला फक्त विचारायचं आहे की आता तो धाक राहिला नाही आहे कदाचित म्हणून मुलंसुद्धा त्या दिशेने चालली आहेत, किंवा आता जर कुठल्या शिक्षकाने मारलं एखाद्या मुलाला धाक लावायचं डिसिप्लिन लावायचं म्हणून, तर तो मुलगा किंवा मुलगी पालकाकडे जातो आणि पालक धावत धावत शाळेत अगदी फार कंप्लेंट होते शिक्षकावरती. सो अशा केसेस खूप आहेत आहेत. खरं तर. हो, कारण पूर्वी धाक लावायचं म्हणजे मारणं, हो, असा एकच मुद्दा होता की मुलांना धाक आणि पण शिस्त कशी हे लावायची तर मारायचं. हे आहे का म्हणजे योग्य? आणि आजही मला म्हणजे आम्हाला मारलं लहानपणी, पण आमच्यामध्ये काही तसं बदल फार झाला नाही आणि चलो वी आर डिसिप्लिन्ड ओनली त्याच्यामुळे. Correct. पण असं कुठं आहे का की जोपर्यंत मुलाला कळत नसतं, जसं आता आपण म्हणतो एक पाथ आपण तो डेव्हलप करत असतो, ते मारणं म्हणजे मारणं नसतं ॲक्च्युली, इट इज समवॉटली क्रिएटिंग अ पाथ फॉर देम. पण हे पालकांना कळत नाही आजकाल आणि पालक लगेच एवढे पॅनिक होतात की ते फार वरपर्यंत फार मिनिस्टर लेवलला कंप्लेंट नेतात आजकाल. बरोबर, कारण त्याला कुठेही लिमिट राहिलं नाही ना, की मारायचं किती मारायचं, धाक दाखवायचा किती दाखवायचा, त्याला कुठे लिमिट नाही राहिलं. लिमिट राहिलं नाही. बरं, जर टीचर्सचं फ्रस्ट्रेशन हे असं निघत असेल तर हो. मग त्याला काय म्हणाल तुम्ही? तेही आहे. जर टीचर्स घरून काहीतरी त्यांना प्रॉब्लेम्स आहेत, ओके, तर अँगर हा विषयच असा झाला आहे ना की हल्ली तो इवन मोठ्या माणसांना सुद्धा तो मॅनेजच होत नाही. म्हणजे लहान मुलांमध्ये पण आपण बघतोय जास्त, पण मोठ्यांमध्ये सुद्धा. ओके. आणि अँगर इज आफ्टर ऑल इट्स अ वेंट आउट प्रोसेस. ॲज पर सायकोलॉजी व्हॉट इज अँगर? इट्स अ वेंट आउट. मी खूप स्ट्रेस्ड आहे, युअर माइंड कॅनॉट टेक दॅट स्ट्रेस, सो देर आर व्हेरियस वेज ऑफ वेंटिंग आउट. सो त्याच्यामध्ये अँगर, ओके. बट विच इज अ अनहेल्दी वे ऑफ वेंट आउट. अनहेल्दी वे म्हणजे त्याला काही सजेशन्स आहेत मॅम तुम्हाला की व्यायाम केला पाहिजे, खेळलं पाहिजे, घामा थ्रू तो बाहेर पडला पाहिजे असं काही? कारण मला स्वतःचा एक एक्सपिरियन्स होता. कामाचा खूप स्ट्रेस वाढला होता 4 वर्षापूर्वी. सो आय वेंट टू द हे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, सायकोलॉजिस्ट नाही एक्झॅक्टली म्हणायचं मला, न्यूरोलॉजिस्टकडे गेलेलो. न्यूरोलॉजिस्टकडे गेलेलो. सो just because I thought ki I am suffering through depression or somewhat like that. So that time he suggested me की बाबा तुझं जे पॅनिक अटॅक जो आला होता, इट इज बिकॉज यू आर नॉट इन टू प्लेईंग और म्हणजे स्पोर्ट्समध्ये नाही आहे किंवा असं. सो ते काढण्यासाठी बाहेर ते घामा थ्रू सगळं बाहेर पडलं पाहिजे. सो इज इट रिलेटेबल टू दिस? म्हणजे आता हे अँगरला ऑप्शन असू शकतं का, खेळणं स्पोर्ट्स वगैरे हे ते वेंट आउट होण्यासाठी? ॲक्च्युली देर कॅन बी सो मेनी हेल्दी वेंट आउट प्रोसिजर्स. ओके. फक्त मारणं, फक्त किंचाळणं, ओरडणं, ओके, इज नॉट वेज ऑफ टेकिंग आउट युअर स्ट्रेस. जे बऱ्याचदा होतं, बऱ्याच घरांमध्ये होतं, अननोईंगली होतं, आणि त्याचे खूप दूरगामी परिणाम मुलांवरती होतात. ओके. त्यामुळे मी थोडेसे सांगू इच्छिते की याच्यामध्ये इवन गोईंग फर्दर स्ट्रेस हँडल करायला आता जे अगदी खूप इझिली अवेलेबल असतात, दॅट इज स्मोकिंग अँड ड्रिंक्स. ओ राईट. सो ते सुद्धा मी 5 दिवस काम केलं आहे
आणि आता मला माझा तो ताण घालवायचा आहे. तो शनिवार रविवार मी So, त्याच्यात शनिवार घालवणार रविवार इज माय दी डे. ते डे. हो की नाही? मग परत तेच होतं. मग हेच सगळे जर अनहेल्दी वेज तुम्ही घरात पण तेच दाखवताय मुलांना, सो मुलांसाठी ह्या गोष्टी कॉमन झाल्यात. कॉमन झाल्यात. बरोबर आहे. म्हणून म्हणलं की ज्या ज्या गोष्टी, मग मगाशी तू बोलत होतास की सेक्सबद्दल मुलांना माहिती नीट पाहिजे, हो. किंवा ह्या जे तुम्ही ॲज अ कुटुंब, ॲज अ समाज मुलांसमोर आणताय, त्यांना दाखवताय, हो. ओके, त्यांच्यासाठी हे नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. म्हणजे आपण जरी त्यांना माहिती नाही दिली तरी ते माहिती मिळवणारच आहेत त्या गोष्टीबद्दल किंवा काय. हे लोकांना बरंच कळत नाही आजकाल, खरंच. की नाही आपण जरी त्यांच्यापासून लपवतो एखादी गोष्ट, सो पडदा असा आपण लावला आहे, पण ते त्यांना माहिती पडद्यामागून कसं जायचं आहे, तिथं इथपर्यंत पोचायचं आहे. आजकाल तर खूप वेज आहेत. सो आणि दिस मुलं इज व्हॉट इज शार्प असतात, अफेक्टिंग. म्हणजे त्यांना गोष्टी कळतात. हल्ली मुलांना लवकर कळतात, लवकर पण गोष्टी कळतात. एक्सपोजर आहे तसं त्यांना प्रश्नही पडतात. पण त्या प्रश्नांची जर नीट समर्पक उत्तर नाही मिळाली, देन दे गो बाय सम डिफरंट रॉंग वेज. आजकाल मॅम मुलांबद्दल असे समज झाला ना लोकांचा, की आपला मुलगा कॉम्पिटिशन लेटेस्ट आहे, अरे त्याला हे मिळालं आहे, इतके मार्क्स आहेत, आणि स्वतःचेच पॅरेंट्स कम्पेअर करतात की अरे मी तुला इतके क्लास लावलेत, इतके ट्युशन्स लावलेत, तुला मी 5पासून 10पर्यंत मी ट्युशन लावले तरी तुला कमी मार्क येत आहेत. पण हे लोकांना कळत नसतं की मेंटली तुम्ही त्याला डॅमेज करताय त्या केसमध्ये. ॲक्च्युली सफरिंग मेंटली. पण तेच जर तो क्वालिटी 2 तास अभ्यास केला त्याने, तर त्याचे ग्रेड्स कदाचित जो जास्त पर्सेंटेज आहेत त्याच्यापेक्षा त्याला जास्त येऊ शकतात. आणि जरी नाही आले तर आजकाल ही जी समाजात किंवा ह्याच्यात आहे ना कॉम्पिटिशनची वेव आहे, आता लोकांना म्हणजे कळत नाही. सचिन तेंडुलकर झाला कारण की तो 10वी लवकर क्लिअर करू शकला नाही, किंवा लेटेस्ट से लता मंगेशकर होऊ शकली बिकॉज त्यांच्याकडे ते बॅगेज नव्हतं की मला एज्युकेशनमध्ये काहीतरी करायचं आहे पुढं जाऊन. सो मॅम ह्याच्यावर काही थॉट्स थोडे. हो, बरोबर आहे. प्रत्येक मुलाचं काय म्हणूया आपण, त्याचा इंटेलिजन्स वेगळा असतो. आपल्याकडे अजून सुद्धा इंटेलिजन्स इज मॅप्ड बेस्ड ऑन युअर पर्सेंटेज. राईट. 90% आणि त्याच्या पुढे मिळाले की मुलगा इंटेलिजंट आहे, हुशार आहे, असं नाही आहे. देर आर व्हेरियस 6-7 टाईप्स ऑफ इंटेलिजन्स. आणि तुमचा मुलगा कुठल्या ना कुठल्या एका ह्याच्यामध्ये टाईपमध्ये नक्कीच जास्त असतो. फक्त हे कळलं पाहिजे ॲज अ पॅरेंट, आणि मग त्या गोष्टीला वाव द्या, नाही का. म्हणजे हे अगदी खूप, जसं आता तू तेंडुलकर आणि लताबाईंचं उदाहरण दिलंस, आणि ते खूप कॉमन आहे सगळीकडे. कॉमन आहे की जर तेंडुलकरच्या वडिलांनी त्याला सांगितलं असतं अभ्यास कर तर किंवा गाणं म्हण, तर तो तेंडुलकर झालाच नसता. लताबाईंच्या वडिलांनी सांगितलं असतं की अजून काहीतरी हे कर, त्या झाल्याच नसत्या. ह्याचा अर्थ काय की मुलांमध्ये जी हुशारी आहे ती ओळखूया, त्याला प्रोत्साहन देऊया, की ज्याच्यामध्ये मुलांचाही आनंद आहे. आई वडील म्हणून तुम्हालाही आनंद आहे आज की मुलगा चांगलं काम करतोय, आनंदात जे काय करतोय त्यातनं आनंद मिळवतोय. बरोबर. आणि त्याच्यात तो यशस्वी होणारच आहे. सो पर्सेंटेजवरून एखाद्याची बुद्धिमत्ता जज करणं हे फार चुकीचं आहे. ॲक्च्युली आता मी माझ्या ओळखीमध्ये एक 11वीतला मुलगा होता. सो ते आजकाल आहे ना मॅम असं की टायअप्स असतात, म्हणजे एज्युकेशनल जे ट्युशन्स असतात ना, ट्युशन्स आणि कॉलेजेसचे टायअप्स आहेत आता. सो तिथे अटेंड केलं की तुमची कॉलेजमध्ये अटेंडन्स ऑटोमॅटिकली लागतेच असं. तर त्याच्यावरून हे आठवलं आणि हे सगळं सविस्तर चर्चा केली मी, की ते सुद्धा तसंच करायचे त्याला, की सकाळपासून संध्याकाळपर्यंत क्लास, आणि मग असंच मला एकदा रँडमली बोलवलं त्यांनी, अरे त्याचे पर्सेंटेजच येत नाही, तो मुलगा अतिशय छान आहे, सुंदर, म्हणजे वागणुकीत वगैरे इंटेलिजंट आहे. सो तेव्हा मी त्यांना थोडंसं, आय एम नॉट इन टू युअर दिस थिंग प्रोफेशन, पण थोडं जाणवलं म्हणून ते त्यांना सजेस्ट केलं होतं की त्याला जिमला जाऊ देत संध्याकाळी, त्याला फोर्स करू नका, प्रेशर करू नका, कारण हे मानसिकदृष्ट्या कुठेतरी फार डॅमेज करत आहे. म्हणजे इवन माझ्याकडे जेव्हा येतात मुलं बऱ्याचदा, आणि असं होतं की 12वीमध्ये हवे तेवढे पर्सेंटेज मिळाले नाहीत, खूप अभ्यास केला, 8वीपासून अभ्यास केला आम्ही. ओके, म्हणजे आता जे आपले IIT हे सगळे आहेत ना, राईट, तर ते क्लिअर करण्यासाठी मुलं 8वीपासून अभ्यास करतात. एवढा अभ्यास केला. आता
12वी असं एक्सपेक्टेड होतं की आता मी एवढं स्कोरिंग करणार वगैरे, पण नाही झालं तसं. नाही झालं. मग त्यातनं येणार फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, आणि मग एका पॉइंटला मुलं म्हणतात नाही, अभ्यासच करायची इच्छा होत नाही, इच्छा पुढे नाही. शिकायचंच नाहीये. बरोबर. म्हणजे ज्या IIT साठी तुम्ही एवढे कष्ट घेतले, सतत अभ्यास 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 केला, तिथपर्यंत मुलगा गेला, पण आता म्हणतोय मला ते करायचंच नाही. नाहीये. जेव्हा की एकेकाळी असं होतं की मुलाला आवडायचं, सायन्स आवडायचं, इंजिनिअरिंगमध्ये काहीतरी करिअर करायची इच्छा होती त्याची, ती कुठे गेली आता? Correct. इतकं ओव्हर प्रेशर. करेक्ट. माझं सांगतो मी एकदा, माझं बायोलॉजी होतं 11वी का 12वीमध्ये. मला ती नावं, झाडाफुलांची नावं इतकी विचित्र ते बायोलॉजीमध्ये, म्हणजे आय रिस्पेक्ट दॅट सब्जेक्ट ॲक्च्युली, पण मला नाही झेपलं. सो मी चेंज करून तो जॉग्रफी करून घेतला. ओके, अँड माय फॅमिली वॉज ओपन टू इट की ओके तुला नाही ना झेपत येते, सो यू चेंज द सब्जेक्ट. पण बायोलॉजी करून मला MBBSला जायचं नव्हतंच एनिवे, एनी केस. आणि आजकाल असं आहे ना मॅम की दिशा माहिती नसते बऱ्याच जणांना. लाईक इन माय केस ऑल्सो आपल्या इथं तो अवेअरनेस नसतो की मला 12वी नंतर कशात जायचं आहे. मला 12वीपर्यंत माहिती नव्हतं. सो ह्याला तुम्ही कसं म्हणू शकता की इवन ॲट दिस पॉईंट इट्स काउन्सिलिंग रिक्वायर्ड, आणि काउन्सिलिंग आफ्टर 10th किती रिक्वायर्ड आहे? व्हेरी मच येतात आणि मुलं, पण काय म्हणूया आपण की अनफॉर्च्युनेटली अशा स्टेजला येतात जेव्हा ते ऑलरेडी खूप काहीतरी गमवून बसलेले असतात. ओके. खूप आधी ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत मुलांना पण, आणि जास्त करून पॅरेंट्सला सुद्धा, की दिशा नसते. हे जे तू म्हणलास ना, ती दिशा सापडेल ना, सापडेल. किती घाई. हो. ग्रॅज्युएशन पर्यंत पण दिशा सापडते. तोपर्यंत जे वाटतंय आत्ता, जे समोर आहे, ज्याच्यात इंटरेस्ट वाटतोय ते करून देत, त्याला शिकून देत, त्याची त्याला दिशा मिळेल. आणि मग ती एकदा दिशा मिळाल्यानंतर ही इज अनस्टॉपेबल. आता घाई हा शब्द तुम्ही घेतला मॅम, तो मला घाईवरनं एक डिस्कस करायचं आहे तुमच्याशी. काही पर्सनॅलिटीज असतात की ज्या फार फास्ट विचार करतात. म्हणजे असं वाटतं त्यांना, म्हणजे त्यांना त्यांच्यासाठी तर नॉर्मलच पेस असतो, पण ते ज्या सराउंडिंगमध्ये असतात ना, दे कॅनॉट कोप अप विथ दॅम विथ दॅट स्पीड. तर अशा पर्सनॅलिटीजना काय वाटतं की 2 महिन्यानंतर कदाचित काय होतं ना, त्या सराउंडिंगला त्यावेळेस त्यांनी जो डिसिजन घेतलेला पटत नाही, पण 2 महिने 3 महिने झाल्यावरती तो पटतो. पण हा जो 2 महिन्याचा काळ असतो ना, इट इज अ टायरिंग फॉर दॅट दीज काइंड ऑफ पर्सनॅलिटीज. सो हाऊ टू टॅकल हे. ओके, सो तू म्हणलास की ते लोक खूप पटकन डिसिजन घेतात आणि फास्ट पेस असतात खूप. म्हणजे असं वाटतं त्यांना की, किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या लोकांना असं वाटत असतं की ओके, ही इज नॉट वर्किंग विथ अस फॉर द पास्ट 2 months, ही हॅज बीन वर्किंग विथ अस फॉर द पास्ट 7 to 8 months, असा फील येतो. म्हणजे इतके फास्ट डिसिजन्स घेतात, पटापट 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 असं. पण त्यांचं म्हणणं पटेपर्यंत 2 महिन्याचा काळ जातो निघून. असं नाही की त्यांच्या डिसिजन्स चुकीचे असतात, पण जस्ट त्यांचा पेस इतर सराउंडिंग्सशी मॅच होत नसतो. म्हणजे माझ्या बघण्यात आणि ह्याच्यात खूप अशी लोक आलीत. याला सोल्युशन काय, एक स्पेसिफिक असं सांगशील मला ह्याच्या बाबतीत? हां, आता एक म्हणजे मी असं एका ऑर्गनायझेशनमध्ये होतो, वर्क करत होतो. काही एक असा व्यक्ती होता ज्याने हे सजेस्ट केलं की हे वर्कआउट होणार आहे, आणि ते अंमलातही आणलं. बट द फाउंडर ऑफ दॅट सिस्टम हे डिनाईड दॅट थिंग की नाही, हे होणार नाही आहे. जसे आपल्या इथं बरेच उदाहरणं आहेत आणि जी मोठी झाली आहेत आज नावं, APJ अब्दुल कलाम म्हणा किंवा काय म्हणा. सो दीज पीपल आर वे अहेड ऑफ टाईम देन दी अदर पीपल. त्यांना त्यांचं म्हणणं पटतं, नंतर पटतं. पण मग ह्याला जबाबदार कोण? म्हणजे जो काम फास्ट करतो त्यांनी त्याचं स्लो करावं स्पीड. असं शक्य पण नाहीये. हां, बिकॉज अगेन्स्ट द हे जातो स्वभाव तो. सो मग अशा माणसाने पण काय करावं, आणि त्याच्यासोबत जे काम करणार त्यांनी पण कोपअप कसं करावं ॲक्च्युली. असं माणूस काय करू शकणार? कारण दॅट इज समथिंग ही हॅज, इट इज इनहेरंट किंवा इट इज देअर इन हिज पर्सनॅलिटी. ओके, दॅट्स हाऊ हिज ब्रेन वर्क्स, दॅट्स हाऊ व्हॉट हिज इंटेलिजन्स इज. ओके, सो दॅट इज देअर बाय नेचर टू हिम. सो अदर पीपल हॅव टू अंडरस्टँड.
थोडंसं. आणि दिस इज अगेन मी म्हणेन रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ ग्रुप लीडर. ग्रुप लीडर. वेन सच पर्सन इज देअर इन युअर टीम, यू अंडरस्टँड एव्हरीबडी. प्रत्येकाचेच काही ना काहीतरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात. सो कोणाचे काय ॲडव्हान्टेजेस पॉईंट्स आहेत, सो यू अंडरस्टँड. सो दॅट इज अगेन अ लुकआउट ऑफ अ ग्रुप लीडर. ग्रुप लीडर. आणि अकॉर्डिंगली हँडल द टीम. अशी कुठली मॅम तुमच्याकडे आत्तापर्यंत केस आली आहे का जी स्टँड आउट आहे? यू डोंट टेक द नेम्स ॲक्च्युली, पण जी स्टँड आउट आहे आणि यू स्टील रिमेंबर एवढ्या 23-24 वर्षाच्या कालावधीमध्ये, की यू स्टील रिमेंबर दॅट केस आणि एकदम हटके केस होती अशी? स्टँड आउट इन टर्म्स ऑफ, कारण कसं असतं रे की प्रत्येक केसच ही खरं तर बघायला गेल्यानंतर वेगळी असते. पण तरी त्यातल्या त्यात विच यू फेल्ट कनेक्टेड टू, ऑर यू फेल्ट की नाही खूपच वेगळी आहे नॉर्मल काउन्सिलिंगपेक्षा, अँड यू हँडल्ड इट व्हेरी डिफरंटली. म्हणजे म्हणून म्हणलं मी तुला की असं स्टँड आउट म्हणून अशी काहीतरी वेगळं असं नाही होऊ शकत. प्रत्येक केस वेगळी असते, प्रत्येक प्रॉब्लेम्स वेगळे असतात, आणि तो प्रॉब्लेम त्या व्यक्तीसाठी खरा असतो. कळलं का? आणि त्यामुळे त्या प्रत्येक गोष्ट ही वेगळ्याच पद्धतीने हँडल करायला लागते. जरी आम्ही म्हणलं की ॲज अ थेरपिस्ट काही बेसिक मेजर 4 थेरपीज असतात आमच्या, त्याचा मिक्स करूनच आमचं काम चालतं, पण तरीसुद्धा त्या प्रकारेच गोष्टी हँडल करायला लागतात. आता जसं मला मोस्टली जेव्हा काय वाटतं की ही जेव्हा लहान मुलं येतात ना, किंवा जसं मी मगाशी एक सांगितलं उदाहरण की 12वी नंतर मला आता अभ्यासच करायचा नाही आहे. ओके. सो त्या गोष्टी फार अशा काय म्हणूया कुठेतरी त्रास देतात, की असं तर नको व्हायला एखाद्या मुलाचं, एखाद्या मुलीचं फ्युचर, हो की नाही? सो या गोष्टी खूप आधी समजल्या पाहिजेत पालकांना, आणि तिथपर्यंत वेळ आलीच नाही आली पाहिजे. मॅम, जेव्हा आपण आता कनेक्शन्सबद्दल बोलतो फॅमिलीमध्ये, नवरा बायकोंवरती आपण परत येऊयात, आणि आय वॉन्ट टू हायलाईट दिस टॉपिक. ह्याचं रिझन असं आहे की हा कधी ओपनली डिस्कस केला जात नाही कुठे. हाऊ मच इम्पॉर्टंट इज फिजिकल इंटिमेसी इन रिलेशन्स, आणि हे इमोशनल बॉन्डिंगला कितपत हॅम्पर करतं आणि कितपत इम्पॉर्टन्स आहे ह्या गोष्टीचा एका नवरा बायकोच्या लाईफमध्ये. राईट. फिजिकल इंटिमसी इज ऑफकोर्स काय म्हणूया आपण, इट इज अन एक्सप्रेशन ऑफ लव्ह. राईट. बेसिकली इट इज कन्सिडर्ड टू बी एक्सप्रेशन ऑफ लव्ह. बरोबर. ह्याच्यामध्ये मेल आणि फिमेल किंवा नवरा आणि बायको, बरोबर, ह्या दोघांचीही सायकोलॉजी थोड्याशा जरा वेगळ्या पद्धतीने वर्क करते. ती कशी? तर फॉर अ फिमेल शी विल ऑलवेज लुक फॉर दॅट अटॅचमेंट, दॅट बॉन्डिंग, दॅट अफेक्शन, ओके, टू एंटर इन टू सेक्स. बरोबर. कळलं का? फॉर अ मॅन त्याच्यासाठी ते रिलॅक्सेशन असतं. बरं, म्हणजे ह्या गोष्टी खरंच माहिती नाही आहेत आम्हाला. करेक्ट. त्यासाठी कारण कधी पण कपल काउन्सिलिंगमध्ये हा विषय येतो की इंटिमसी ह्याच्याबद्दल बोललंच जातं, आणि मग दोघांची तक्रार असते एकमेकांच्या बाबतीमध्ये, पण दोघेही समजून घेत नाहीत की माझ्या पार्टनर जर ती नाही रिस्पॉन्स देत आहे किंवा तो जर नाही रिस्पॉन्स देत आहे तर का. कळलं का? ॲज आय सेड, फिमेलसाठी ते खूप जास्त महत्त्वाचं असतं. बरोबर आहे. अँड देन शी कॅन काय. मग याला असं काही वर्कलोड कारणीभूत असतो इन मेल्स, की आता लेटेस्ट से की सकाळी तो 8 वाजता कामाला जातो आहे, रात्री 8ला कामावरून येतो आहे, आणि देन व्हॉट ही गेट्स इज सॅटर्डे संडे. ओके, दिस इज, वी आर गोईंग व्हेरी डीप इन टू द टॉपिक. द रिझन बिंग की दिस इज द रूट कॉज. ओके. सो आताच्या काळात ते झालेलं आहे, आणि दोघंही म्हणजे तोच असं नाही, बोथ ऑफ देम आर वर्किंग, सो बोथ ऑफ देम आर स्ट्रेस्ड आउट. आणि परत तेच आहे ना जे आपण मगाशी म्हणलो होतो की संवाद परत तुम्ही एकमेकांशी बोला ना. व्हॉट द अदर पर्सन इज फिलिंग. त्याला अर्ज वाटतेय, तिला नाही वाटत आहे, किंवा तिला अर्ज वाटतेय, त्याला नाही वाटत आहे. ॲक्च्युली मला असं तुमच्याकडून मॅम एक सोल्युशन हवं ॲक्च्युली ह्या गोष्टीवरती, की ह्याच्यामध्ये काय केलं जावं, की लेटेस्ट से त्यांना जो सॅटर्डे संडेचा वेळ मिळतो आहे, हाऊ डू दे मॅनेज दिस थिंग ऑन सॅटर्डे संडेत, लाईक डिस्कशन्स म्हणा किंवा काय, तो एखादा स्पेसिफिक डे, एखादा प्लॅन करावा का, हॉलिडेज करावेत का, जावेत का,
अँड टू जस्ट अगदी आय कीप टेलिंग ऑल द कपल्स दॅट दे कम टू मी की खरंच जो काही तुमच्याकडे आता सॅटर्डे संडे आहे युअर वीकेंड, सो प्लॅन अकॉर्डिंगली की ज्याच्यामध्ये तुमचं इंटरॅक्शन होईल, तो फॅमिली टाईम असेल. ओके, घरात सामान आणायचं ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, मग आम्ही जातो ना एकत्र सामान आणायला, असतो ना आम्ही एकत्र, ओके, वंडरफुल. सामान आणायला एकत्र जात आहे, चांगली गोष्ट आहे. फिरायलाही जा. फिरायलाही म्हणजे तेच ते हां, फिरणं म्हणजे असतं, असंही right. असंही असतं. पण मग त्याच्यामध्ये तुमचं इंटरॅक्शन होतंय का? तुम्ही मन मोकळं करताय का एकमेकांबरोबर? एखादी गोष्ट नाही आवडली तर ती बोलून दाखवताय का? कितपत मॅम वेळ द्यायला पाहिजे? किती तास? बिकॉज वाय आय एम आस्किंग की आता जे बघणारी लोकं आहेत ना, त्यांना हे उत्तर अपेक्षित आहे. कारण दे आर फुल्ली इन टू देअर वर्क, आणि जितकं आजकाल आपण त्यांना ताटात वाढून देऊ ना, दे विल इझिली ट्राय टू गेट दॅट थिंग. सो आपल्याला त्यांना काय सजेस्ट करू शकतो की नाही बाबा, तुम्ही आठवड्यामध्ये तुमच्याकडे इतका तास तुम्ही काम करताय, तर नॉर्मली किती वेळ दिला पाहिजे? आठवड्याभरामधलं किती तास चर्चा झाली पाहिजे? किंवा काय असं काही त्याला हे असं नाही की आहे, किती तास झाली पाहिजे असं काही नाही आहे. जेव्हा लक्षात येतंय की नाही काहीतरी नात्यामध्ये बिघडतंय, बिघडतं आहे. तेव्हा त्याच्याकडे लक्ष द्या ना. स्टिच अँड टाइम सेव्स 9, हम्म. हो की नाही? तर ते जे आहे, मी मगाशी म्हणलं की लग्न ह्याच्यामध्ये आपण पडल्यावरती मग त्या नात्याला किती वेळ देतो, त्याच्याकडे किती लक्ष देतो. नाही बोलत आहेत, रोजचं रुटीन तर चालूच आहे, काही फरक पडत नाही आहे. आणि हे जे काही फरक पडत नाही ना, की नाही नवरा बोलत आहे, नाही फरक पडत, नाही बायको बोलत आहे, नाही फरक पडत, बाकीच्या गोष्टी तर व्यवस्थित चालू आहेत माझ्या, हे जे आहे दॅट इज द प्रॉब्लेम. तिथून ते सुरू होतं आणि मग नंतर कळत नाही की ती गॅप केवढी मोठी झाली. आणि मग जा ना, मग अशी जसं तू विचारत होतास की मग बाहेर जायला पाहिजे का विकेंडला, तर जरूर जायला पाहिजे. थोडंसं मी तर म्हणते खरंच जा, म्हणजे घराच्या बाहेर कुठेतरी निसर्गाच्या सान्निध्यात जा, मन मोकळं होतं त्या ह्याच्यामध्ये. ताण आपोआपच, जेव्हा तुम्ही निसर्गाबरोबर असता तेव्हा ताण आपोआपच तुमचा रिलीफ होतं आणि गोष्टी छान ओपनली बोलू शकतो एकमेकांशी. बरोबर आहे. म्हणजे मी तर सजेस्ट करते की काही गोष्टी काही वेळेला खरंच जा तुम्ही. आता मॅम असं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सकडं मला यायचं आहे. कारण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आजकालच्या युगामध्ये, जगामध्ये प्रचंड चालू आहे. वेस्टर्न कल्चर चालू आहे, लिव्ह इन रिलेशनशिप्स चालू आहेत. सो त्याच्यावरती काही भाष्य मॅम तुम्ही करू शकले तर खूप छान होईल. कारण की हेच अगेन डिटॅचमेंट जी झालेली, त्याच्यामधून ह्या सगळ्या गोष्टी आजकाल आलेल्या आहेत. म्हणजे माझी तर एक मैत्रीण आहे, तिचं लग्न 2018मध्ये झालं आहे. तिला मी सहज विचारलं, आता मला मुलगी आहे, सो जस्ट असं कॉमन क्वेश्चन की यार तुला अजूनपर्यंत काय, वाय डोंट यू हॅव अ किड. ते म्हणजे नाही आमचं काहीतरी, त्याने ते वर्ड वापरलं त्यांनी, मला तो आठवत नाही ॲक्च्युली. काहीतरी त्याला शब्द पण आहे की वी आर नॉट हॅव्हिंग किड्स. ओके, सो मॅम हाऊ बेनिफिशियल इज दिस फॉर देअर रिलेशनशिप ॲज वेल? कारण जर उद्या ते वयस्कर म्हातारे झाले, ओल्ड एजमध्ये गेले, सो दे डोंट हॅव एनी वन टू लुक अप टू दॅम. नाही, तू मगाशी जो पॉईंट केलास की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, हां, करेक्ट. तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हे आता कसं होतं आहे ना, की तेच जे आपण मगाशी सगळं आत्तापर्यंत बोलतोय, संवाद नाही, बरोबर. हो की नाही? किंवा नवरा हा मित्रच वाटत नाही आहे, बायको ही मैत्रीणच वाटत नाही आहे, बरोबर. हो की नाही? पण आयुष्यात मित्राची गरज आहे, मैत्रिणीची गरज आहे. मग काय करूया? म्हणजे आपल्याकडे जे पूर्वापार, पण हे बरोबर आहे का चुकीचं आहे मॅम? म्हणजे एकीकडे मुलंही असतात झालेली, सो दे डोंट वॉन्ट टू स्पॉईल द रिलेशनशिप, बिकॉज मुलांवरती काय परिणाम होईल इफ वी ब्रेकअप सडनली. ओके, तर नक्कीच मुलांवर परिणाम होणार त्या गोष्टीचा. सो दे कंटिन्यू विथ देअर अफेअर. असेही आहेत, म्हणजे आता तर मूवीजमध्ये तर सगळं दाखवतातच असंच. आणि काही ते दाखवतात कारण की ते रिअल लाईफमध्ये घडतं म्हणून ते कदाचित दाखवतात असं. बरोबर. कुठेतरी मूवीज हे तुमच्या समाजामध्ये जे चाललंय त्याचाच तेच हे आहे असतो. पण मग तेच होतं ना की हे शेवटी जर तुम्ही एक नात्यामध्ये आहात, त्या नात्याच्या ज्या गरजा आहेत, एव्हरी रिलेशन इज अ नीड बेस्ड रिलेशन, त्या तुम्ही इथे फुलफिल करत नाही आहात
आणि बाहेर म्हणूनच बघताय. म्हणूनच ना, म्हणजे जे फिजिकल That doesn't आपल्याला work. नीड आहे दॅट डझंट वर्क. डझंट वर्क. दॅट डझंट वर्क. म्हणून ना मगाशी परत दिस इज ऑल इट्स ऑल सर्कल. Circle. प्रत्येक गोष्ट तुला सांगेन ना देन आय अगेन कम टू प्री मॅरेज. राईट राईट देर आर राईट. सो मेनी फॅक्टर्स गोष्टी खूप कॅज्युअली घेतल्या जातात आपल्याकडे. म्हणजे आता मला असं वाटतंय तो काळ आलाय की गोष्टी विचारपूर्वक करा. लग्न करताय विचारपूर्वक करा. जोडीदार निवडताय विचारपूर्वक निवडा. इश्यूज येत आहेत त्याच्याबद्दल बोला. व्यक्त व्हा. व्यक्त व्हा. आपापसात झाल्या गोष्टी सॉल्व्ह उत्तम, नाही झाल्या टेक हेल्प. कळलं का? हा काळ आता तो आहे. राईट. आणि हे कुठेतरी आता मला असं वाटतंय की माणूस म्हणून आपण घडतोय ना, मग या घडण्याच्या प्रोसेसमध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. बरोबर आहे. त्याच्यातनंच तर नातेसंबंध सुधारणार आहेत, नाही का? जसं तू मगाशी म्हणलास की खरंच आहे की इतके आता दिसतात ना एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्स. काय म्हणजे याला काय म्हणायचं? करेक्ट. खूप आहेत. मग कशी राहणार कुटुंब व्यवस्था, कशी राहणार? राहणार. आणि मग ते सगळं परत इंटर रिलेटेड आहे. ते मुलांवर अफेक्ट होणार सगळंच. कळाल्यावरती. आणि मग ते मोठा होऊन कदाचित त्याला ते इन्स्पिरेशन असू शकतं की ओके माझ्या आईवडिलांनी हे केलं. इन्स्पिरेशन असं नाही आहे अनिकेत त्याला म्हणतात. जसं मी मगाशी म्हणलं की भरपूर दूरगामी परिणाम त्याच्यामध्ये होतात ना मुलांवरती. सो कुठेतरी मग त्यांची एक ती फिलिंग ऑफ इनसिक्युरिटी. म्हणजे जेव्हा आता माझ्याकडे मुलं येतात कुठेतरी पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स असतात, त्यांना त्यांच्या रिलेशनशिपमध्ये खूप प्रॉब्लेम्स येत असतात. दे आर नॉट एबल टू हँडल देअर रिलेशन. का? तर त्यांना काही गोष्टी समजत नाहीत कशा हँडल करायच्या. ओके. सेल्फ वर्थ वाटत नसते, इनसिक्युरिटी असते, विश्वास नसतो समोरच्यावरती, विश्वास ठेवू शकत नाहीत. हे कशामुळे झालं? कारण नात्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात जे त्यांनी त्यांच्या आईवडिलांमध्ये पाहिल्याच नाहीत. आता मॅम जे मी मगाशी प्रश्न 3-4 क्लब करून एकत्र विचारले होते ते की लिव्ह इन रिलेशनशिप्स, ओके, ह्याच्याकडे तुम्ही किती बघता आणि ह्याला किती सिरियसली वाव दिला पाहिजे? इज इट फ्रुटफुल ऑर इज इट नॉट फ्रुटफुल? म्हणजे जसं आता आपण प्री मॅरेज काउन्सिलिंग म्हणतो, इज इट समवॉट लाईक दॅट? आता लोक तसं विचार करतात की लेट अस ट्राय इच अदर फर्स्ट, लेट अस लिव्ह विथ इच अदर, आणि जर त्याचा परिणाम चांगला झाला देन वी टेक द नेक्स्ट स्टेप. म्हणून 5-5, 6-6 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात लोक. इट इज ॲक्च्युली अ वेस्टर्न कल्चर, पण आता आपल्या इथे ते खूप हे केलं आहे, म्हणजे आत्मसात करण्यात येत आहे. सो इज इट फ्रुटफुल ऑर इज इट समवॉट रिलेटेड टू जसं तुम्ही म्हणले की प्री मॅरेज काउन्सिलिंगसारखं ह्याला ट्रीट करतायत लोक आता? तर काय मत आहे? पण लिव्ह इन मध्ये तुम्ही राहून मग नंतर तुम्ही काय निर्णय घेताय? यू वॉन्ट टू कंटिन्यू विथ दॅट पर्सन or you want to break and then try somebody else? How is it going to work? म्हणजे आपली इंडियन सोसायटी तिथपर्यंत ठीक आहे, 5 वर्ष राहिलं आहे, पण आता पटत नाही म्हणल्यावरती नाही, तू आता त्याच्याशीच लग्न कर. कारण आम्हाला ते फॅमिलीमध्ये परत सोसायटी प्रेशर आणि नाव खराब होणं हे आपल्या इथं फार आहे ह्या गोष्टी. असं खरं आहे. म्हणजे लग्नसंस्था जर टिकवायची असेल तर काही गोष्टी आहेत जे समजून घेऊया. आणि मी मगाशी जसं म्हणलं तसं की मग लग्नसंस्थेमध्ये काय बदल करता येतील, नात्यामध्ये ते नातं अजून मॅच्युअर्ड कसं करता येईल, ह्याच्यावरती विचार होऊन देत ना. बरोबर. लिव्ह इन मध्ये राहणं चुकीचं आहे असं काही नाही आहे, आणि तो मला असं वाटतं प्रत्येकाचाच एक कॉल असू शकतो. ओके. किंवा त्या लग्न, कारण आता जनरेशन कसं आहे, आधीच्या जनरेशनचं त्यांनी बघितलं आहे की लग्नामुळे काय काय प्रॉब्लेम्स झाले, किंवा आता अगदी इझिली म्हटलं जातं कोणाचं भलं झालंय लग्न करून. ओके. सो कुठेतरी ह्या गोष्टी खूप आता मुलं विचार करतात हो की खरंच त्या बॉन्डिंगमध्ये जायचं का, त्या चौकटीत अडकायचं का. हो ओके. ज्यांना ती चौकट छान वाटते हो दे इझिली गो इन टू दॅट. ज्यांना तर हेच आहे की परत मी जे म्हणते की प्री मॅरेज काउन्सिलिंग, मग ह्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत, ह्या व्यक्त झाल्या पाहिजेत. मग त्या आईवडिलांसमोर व्हा. आईवडिलांना जर प्रॉपर त्याची उत्तरं देता आली तर उत्तम, नाही तर टेक हेल्प. बरोबर. पण कुठेतरी मला इच्छा नाही आता खरं तर लग्न करायची, पण तरी मी आईवडिलांच्या प्रेशरमुळे मी लग्न करते. दॅट वोंट वर्क.
आता मॅम आपण सुरुवात तिच्यापासून केली होती, आपल्याला समाप्ती त्याच्यापासून करायची. हं. याचं कारण असं की आज ठीक आहे, मॅक्झिमम मुली सफर होत आहेत, दॅट इज द फॅक्ट. ओके, पण काही पुरुषही सफर होतात मुलींमुळे. लेट अस से की काय म्हणतात, भावना व्यक्त न करणं, रडायला आलं तरी न रडणं, पुरुषांमध्ये फार कॉमन गोष्टी आहेत. सो तुमचं काय सजेशन आहे मॅम त्या केसमध्ये, की रडलं पाहिजे का, व्यक्त झालं पाहिजे का? हो 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 बरोबर आहे. आणि मी मग असे म्हणलं तसं की हे खूप कंडिशनिंग होऊन जातं आणि मग त्या कंडिशनिंगनेच मुलं मोठी होतात. ओके, पण मग आता मुलांचे विचार काय असतात हे तू बघितलेस का? की रडणं म्हणजे आम्हाला कुठेतरी वीकनेस वाटतो, हो. कळलं का? किंवा आम्ही इमोशन्स व्यक्त केले आणि आम्हाला ते नाही हँडल झाले तर काय, ते कम्फर्टेबल नाही वाटत, कम्फर्टेबल नाही वाटत. कळलं का? सो मुलांची पण मग ते कंडिशनिंग होऊन जातं आणि मग त्यांची स्वतःची मुलांची आता काही कारणं असतात की आम्ही का नाही व्यक्त होत. बट ॲज अ ह्युमन बिईंग तुम्ही व्यक्त झाले पाहिजे. झालं तिथं मग पाहिजे. मुलगा किंवा मुलगी असं काहीच नाही. असा विचार नाही केला पाहिजे. करेक्ट करेक्ट. म्हणजे ॲज पर द न्यूरोसायन्स किंवा त्यांचे जेव्हा एक्सपेरिमेंट्स होतात तेव्हा 65 ब्रेन्सवरती त्यांनी जेव्हा एक्सपेरिमेंट केला होता, असं एक पेपर वाचला मी आता, तर एखाद्या इमोशनचा जो काही इम्पॅक्ट ब्रेनवरती दिसतो तो कॉमन दिसतो. ओके नाही. सो इट इज ओनली द मॅटर ऑफ एक्सप्रेशन. बरोबर, की पुरुषांनीही व्यक्त झालं पाहिजे अगदी झालं पाहिजे. आणि त्यांच्या लाईफ पार्टनरकडे झाले तरी काही, म्हणजे ते तर वेल अँड गुड आहे. म्हणजे ते बॉन्डिंग पण वाढू शकतं त्या केसमध्ये. एक्झॅक्टली असं एक्झॅक्टली एक्झॅक्टली. करेक्ट. नाही, आता एक शेवटचा सेगमेंट आहे मॅम, डिसिप्लिनचा. मला आवर्जून ते सांगायचं आहे. म्हणजे लहानपणी ना, आता जे मगाशी तुम्ही म्हणले की संस्कार आपण म्हणतो, किंवा लहानपणापासून ते झाले पाहिजेत, ते कसे झाले पाहिजेत, त्याचा इफेक्ट काय होतो अपब्रिंगिंगमध्ये तुमच्या. सो माझं सांगायचं झालं तर आमचे जे आजोबा होते ते लहानपणी, म्हणजे मी लहान असताना अगदी 4:30ला उठून, आमचा वाडा असा हे होता, सकाळी उठून दूध आणणं पायी जाऊन 4:30 वाजता, नंतर आल्यावरती पुन्हा सडा वगैरे मारणं आणि पूजा करणं आंघोळ वगैरे करून सकाळी 5 वाजता सगळं, आणि मग ते आकाशवाणी लावायचे. ते आकाशवाणी अजूनही आठवतं, म्हणजे सकाळी जी क्लासिकल गाणी जी लागायची ती. पण आम्हाला तेव्हा वाटायचं अरे काय आमचे आजोबा करतात, आमची झोपमोड होती आहे किंवा काय 5 वाजता वगैरे. नंतर मग ते फुलं वगैरे विकायला असे बसायचे. एक आमचं रामाचं मंदिर होतं तिथं, सो त्याचे वाटे वगैरे करून ते विकायला, आणि आम्हालाही बसवायचे कंपल्सरी. आम्ही म्हणायचो अरे काय आहे, आम्ही अगदी 7-8 वर्षांचे वगैरे. सो नंतर जेव्हा आज लाईफमध्ये काही गोष्टी टॅकल करतो आहे आम्ही किंवा मी, तेव्हा ते जे त्यांनी केलेले संस्कार होते ते आज जाणवत आहेत, की नाही, हे त्यांनी तेव्हा उठवलं आम्हाला सकाळी लवकर, त्याचे परिणाम आज आम्ही आमच्या बिझनेसमध्ये त्या सगळ्या गोष्टी लागू करतो आहे. किंवा जे आम्हाला फुलं विकायला लावली त्याच्यातनं काहीतरी बिझनेस व्हॅल्यूज तयार झाल्या, की कितीला विकायचं आहे, घ्या, हे 5लाच आहे, 10लाच आहे किंवा काय, एखादा ॲग्री होत नसेल तर. सो तुम्ही ते सांगितलंच मॅम मगाशी, की अपब्रिंगिंग आणि ह्या गोष्टी किती मॅटर करतात. खरंच आहे. म्हणजे घरामध्ये वातावरण कसं आहे, मग ते वातावरण म्हणजे काय विषय बोलले जातात घरामध्ये, ओके, काय अशा कुठल्या ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्ही घरामध्ये करता, एकत्र करता, किंवा कोणी एकजण करत असेल, ह्या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी तो एक संस्कार त्या बालमनावरती, लहान मुलांवरती होत असतो. Right. त्या प्रकारेच ते घडतात. एक मॅम विषय राहून गेला, देवी अंगात येणं म्हणा, किंवा हे कितपत सायकोलॉजीला रिलेटेड आहे, धरून आहे, आणि ह्याला सायंटिफिक बेस काय आहे. देवी आली, माझ्या अंगात देव आला बाबा, किंवा हाऊ इज इट रिलेटेड टू सायकोलॉजी, आणि याचा खरंच काही बेस आहे का, मला या निमित्तानं नक्कीच लोकांपर्यंत पोचवायला आवडेल. सायंटिफिक बेस असं अजून तरी काही त्याचं काहीच नाही आहे. पण थोड्याशा काय म्हणूया अनरिझॉल्व्ड इच्छा अशा त्या स्त्रीच्या पण असतात काही. तिथलाही कुठेतरी जे आपण मगाशी स्त्रीचं एकूण जे काय घरामध्ये तिला कशा प्रकारची वागणूक दिली जाते, एक काही फारशी व्हॅल्यू नसते. पण मग असं जेव्हा ते अंगात येतं तेव्हा मग तिच्याकडे येऊन सगळेजण विचारतात,
हो की नाही, एक कुठेतरी शी बिकम्स अ सेंटर ऑफ अट्रॅक्शन. हो हो हो. सो समहाऊ हर सायकोलॉजिकल म्हणजे नीड्स एक आर ऑल्सो. स्पेसिफिक दिवशी म्हणजे मग ते आता आज अंगात येणार आहे, मग एखादा इव्हेंट ऑर्गनाईज केला जातो, तिची पूजा केली जाते आणि मग खरंच आणि तिच्या मग अंगात येतं हे सगळं कधी मिळतं का रे असं. तिला? नाही ना. मग कुठेतरी इट इज नथिंग बट टेकिंग केअर ऑफ हर सायकोलॉजिकल नीड्स. ओके. हो की नाही? हां. सो हेच आहे अरे, म्हणजे हे सगळ्या गोष्टी त्याच्यातनंच बाहेर आल्यात. तुम्ही स्त्रीला माणूस म्हणून पण जर वागवत नसाल, तर तिने कसं कसं सस्टेन कसं व्हायचं? सस्टेन करायचं, म्हणून मग ह्या काही गोष्टी आहेत. आणि मग मेडिटेशन म्हणा किंवा सायकोलॉजीमध्ये किती ह्याला हे आहे, मेडिटेशनला वाव आहे. मेडिटेशन इज ऑलवेज हेल्पफुल ऑलवेज टू काम हेल्पफुल. युअर माइंड. राईट. कधी पण म्हणजे मेडिटेशन हे बऱ्याचदा सजेस्ट पण केलं जातं तुमचे स्ट्रेस हँडल करण्यासाठी. देर आर व्हेरियस वेज टू हँडल स्ट्रेस. त्याच्यामध्ये मेडिटेशन पण असतं. म्हणजे मॅम एक मी मागं ऐकलं होतं असं, ओंकार म्हणलं की ऑटोमॅटिकली आपलं बॉडी टेम्परेचर आणि हे असं इन्क्रीज होतं, असं सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे. हो हो. सो हाऊ इज इट रिलेटेड टू आर बॉडी फंक्शनिंग आणि सायकोलॉजी, की ह्या गोष्टीमुळं आय डोंट नो वेदर म्हणजे तुम्ही हे सांगू शकाल का नाही, पण हे मी ऐकलं होतं. व्हायब्रेशन्स आहेत ना. Vibrations. ओंकार हे सुद्धा एक दे आर पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत त्या. हम्म. कळलं का? आणि त्याच्यामुळे कुठेतरी ओंकार म्हणणं किंवा मेडिटेशनमध्ये व्हॉट यू डू इज तुमचे थॉट प्रोसेस जो काही डोक्यामध्ये सगळा एक कल्लोळ सुरू असतो सतत. हम्म. कामच आहे ना मनाचं, सतत विचार काही ना काहीतरी. मग ते विचारांमधनं भावना डेव्हलप होतात. मग त्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रकारच्या असतात. मोस्टली निगेटिव्ह असतात हल्ली. मग त्याला कसं टॅकल करायचं? ओके, मग ते विचार तुमचे कुठेतरी सेटल डाऊन होऊन देत, मन शांत होऊन देत, किंवा एखाद्या गोष्टीवरती फोकस करणं ते होत नाही मग आता. नाही होत. ओके नाही. मग त्याच्यासाठी मेडिटेशन हेल्प्स अ लॉट. मॅम मला तुम्ही यू बिंग अ सायकोलॉजिस्ट, मला ना असं एक दिनक्रम, तुम्ही आयडियल दिनक्रम काय असावा माणसाचा सकाळी उठ मला म्हणजे खरंच आणून घ्यायचं आहे इन आयडियल कंडिशन्स. म्हणजे लेटस से वी आर वर्किंग ॲज अ प्रोफेशनल राईट नाव आणि 9 ते 5 मी काम करतो आहे. काम किती करावं, मेडिटेशनला किती वेळ द्यावा, जेवण कुठल्या वेळेला करावं आणि संध्याकाळी चालावं का सकाळी मला असा एक दिनक्रम मॅम तुम्ही सांगा. ॲक्च्युली आयुर्वेदामध्ये ह्याच्या खूप छान गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की दिवसामधले जे काय हा जो वेळ आहे हो. तो त्यांनी डिव्हाइड केला आहे. ओके. सकाळी 10 वाजेपर्यंत कुठेतरी तुमचं एक्सरसाइज आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. ओके. 10 ते 2 मध्ये जेवण. ओके. ओके, आणि व्यवस्थित पोटभर जेवू शकता तुम्ही. आणि हे सगळं आयुर्वेदामध्ये आहे. ह्या गोष्टी व्यवस्थित त्यांनी छान सांगितल्याच आहेत. किंवा इवन सोशल कनेक्ट, तुमचं काम खूप छान होतं 10 ते 2 ह्याच्यामध्ये. ओके. सो त्याच्यासाठी तुम्ही ओके. अलाइन करा तो वेळ. मग पुढे त्याच्यानंतर 2 ते 6 आणि मग 6 ते परत 10 ओके. असं ते त्यांनी बायफर्केशन केलं आहे. मग 2 ते 6 मध्ये थोडंसं सोशलायझिंग, जिथे मनाला शांतता मिळेल अशा काही गोष्टी करणं. ओके. आणि 6 नंतर ॲक्च्युली स्लो डाऊन करणं. सो दॅट बाय 10 यू कॅन गो टू स्लीप अँड देन दॅट इज अ व्हेरी साऊंड स्लीप. अच्छा. कमीत कमी मानसिक शांततेसाठी झोप किती तास असावी मॅम? जास्त, खूपच जास्त. 7 तासाची जी झोप सांगतात हां. डॉक्टर, ती खरंच ती गरजेची. गरजेची आहे. कारण तुमच्या सगळ्या सिस्टीम्सना तेवढा ते रिलॅक्सेशन टाईम पाहिजे. कळलं का? आणि बरेचसे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स हे बिकॉज ऑफ लॅक ऑफ स्लीप, डिप्राइव्ड स्लीपमुळे होतं. म्हणून पण होतात. हे पण लोकांना माहिती नाही माहिती. कळलं का? मग ते ओबेसिटी इज रिलेटेड टू स्लीप ओनली आय थिंक ना मॅम. ते काय तो कुठला खूप मोठा विषय आहे पण तरी मी त्याच्यावर थोडं अभ्यास केला आणि कुठला एक हार्मोन असतो तो रिलीज होतो तुमची जेव्हा झोप होत नाही किंवा काय असं काहीतरी आहे. सो मित्रांनो, आपण जसं सगळे टॉपिक्स आय गेस कवर केलेले आहेत ह्याच्यामध्ये आणि बऱ्यापैकी आपला 1 तास कवर झालेला आहे. आणि अनघा छत्रे मॅम, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आलात आणि आमच्याशी भरघोस गप्पा मारल्यात आणि सायकोलॉजी रिलेटेड बरेच प्रॉब्लेम्स राईट फ्रॉम चाइल्डहूड टू मॅरेज टू एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स टू
सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि मॅम थँक्यू व्हेरी मच तुम्ही आले आमच्या बोलण्यावरती इथं आणि खरंच खूप व्हॅल्युएबल इन्साईट्स सांगितल्या मॅमनी. सो मॅम थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. आणि प्रेक्षकांनो, आपण आज जो मुद्दा घेऊन आपण सुरुवात केली तिच्यापासून आणि त्याच्यापासून ती संपवली आपण. सो तिच्यापासून मला ह्याला वेटेज असं परत द्यायचं आहे, कारण लग्नसराई चालू आहे. प्लीज कोणीही हुंडा देऊ नका, घेऊ नका, कारण की इव्हेंच्युअली सफर होणारी ती मुलीची फॅमिली आहे.